हॅलो सुवर्णमयी. कधीतरी असं निवांत आरशासमोर उभं राहिल्यावर, स्वतःकडे बघितल्यावर काय वाटतं तुम्हाला? कपडे हातात घेताना किंवा एखाद्या फंक्शनला जायचं ठरवल्यावर मनात विचार येतो ना, की आता हे मला शोभेल का? आणि मग आपणच स्वतःला थांबवतो. नको, वय झालंय. घरचे बाहेरचे कोणी काही बोलत नाहीत, पण आपणच स्वतःसाठी काही गोष्टी बंद करून टाकतो. आपण दुसऱ्यांकडे बघतो, त्यांच्याकडे बघून कौतुक करतो, पण स्वतःकडे बघितलं ना की मग मात्र आपल्याला फक्त चुका दिसतात किंवा वाढलेलं वय दिसतं, वाढलेलं वजन दिसतं. 50शी आली की एक गोष्ट आपल्या मनात परत परत यायला लागते, ती म्हणजे आता काय नटायचं, आता झालं की वय. पण खरंच वय झालं आहे का, की आपणच आपल्या मनाला सांगून टाकलं आहे की आता संपलं सगळं? म्हणजे बघा, 50 वर्ष म्हणजे आयुष्याचा एक खूप मोठा टप्पा असतो. इतकी वर्ष कदाचित तुम्ही फक्त धावत होतात. मागे नोकरी व्यवसाय असेल, घरच्या जबाबदाऱ्या तर सगळ्यांनाच होत्या. बहुतेकींवर अजूनसुद्धा घरामध्ये जबाबदाऱ्या असतात. म्हातारे सासू सासरे किंवा मग नातवंड पण असतील. म्हणजे अजून जबाबदाऱ्या आहेत, पण शरीर थकायला लागले आणि मग मन स्वतःला अजून मागे ओढायला लागतं. कदाचित त्या थकव्यामुळे आपण स्वतःला बाजूला ठेवतो. आता मुलं मोठी झाली, नातवंड आहेत, त्यांच्याकडे बघूया, आता आपण साधंच राहूया, असं म्हणता म्हणता आपणच स्वतःला विसरतो. पण एक प्रश्न आहे की आपण स्वतःला का विसरतो? कोणी सांगितलं आहे का की 50 नंतर सुंदर दिसायचं नाही किंवा नीट राहायचं नाही? का हे आपलं आपणच ठरवलं आहे? खूप वेळेला आपण दुसऱ्यांना बघतो, ती ह्या वयात पण किती नीट राहते, आणि लगेचच आपण स्वतःला त्यांच्याशी कंपेअर करतो. मला नाही जमत. पण खरं बघितलं तर तिला जमतं, कारण ती स्वतःला थांबवत नाही. आपण मात्र स्वतःला थांबवतो आणि मग हळूहळू तीच आपली सवय होते. साधे कपडे, साधी हेअरस्टाईल, काहीच बदल करायचा नाही. आणि मग एक वेळ अशी येते की आपण स्वतःला बघायला सुद्धा टाळतो. पण इथंच एक गोष्ट आहे जी आपण लक्षात घेत नाही. स्टाईल ही बाहेरून येत नाही, ती आतून येते. तुम्ही कोणताही साधा ड्रेस घाला, पण तो नीट आत्मविश्वासाने घातला तर तो स्टायलिश दिसतो. आणि उलट महाग कपडा असेल पण आपणच त्यामध्ये अनकम्फर्टेबल असलो तर तो आपल्याला चांगला वाटत नाही. तुम्ही म्हणाल, गबाळं कोण राहतं, आम्ही तर छान राहतो. पण इथे मला जे म्हणायचं आहे ना, ते फक्त कपड्यांबद्दल नाही आहे, ते तुमच्या अप्रोचबद्दल आहे. स्टायलिश किंवा फॅशनेबल असणं म्हणजे आत्ताच्या 20 वर्षाच्या किंवा 30 वर्षाच्या मुलीसारखे कपडे घालणं नाही. तो अट्टाहास आपण करायचाच नाही आहे. मग तुम्ही म्हणाल, स्टायलिश राहायचं म्हणजे नेमकं काय? मॉडर्न कपडे घालणं का, किंवा रोज काहीतरी नवीन ट्राय करणं आहे का? तर नाही आहे. स्टायलिश राहणं म्हणजे स्वतःला जपणं. आपण कोण आहोत, आपल्याला काय आवडतं ते आपल्याला नेमकं माहिती असणं, आपल्याला काय शोभतं, आपली अशी एक स्टाईल असणं जिच्यामध्ये आपल्याला कम्फर्टेबल पण वाटतं आणि ती आपल्याला छानसुद्धा दिसते. आणि ते सगळं एका आत्मविश्वासाने आपण कॅरी करणं. 50शी नंतरची स्टाईल म्हणजे ग्रेस असते. तुमच्या वागण्यात, तुमच्या दिसण्यात एक प्रकारचा ठहराव आणि स्वतःबद्दलचा सन्मान असला पाहिजे. आता मुख्य मुद्द्याकडे येऊया की 50 नंतर स्टायलिश राहायचं कसं. तर पहिली गोष्ट आहे, स्वतःला परत बघणं सुरू करा. कपाट उघडा आणि खरंच बघा, मला काय घालायला आवडतं आणि काय नाही. खूप वेळेला आपण असे कपडे ठेवलेले असतात जे आपल्याला आवडत नाहीत, पण आहेत म्हणून ठेवलेत. दुसरी गोष्ट, आरशासोबत मैत्री करा. आरशात बघताना फक्त दोष बघू नका, थोडं स्वतःकडे प्रेमाने बघा. मी अशी आहे हे स्वीकारणं, इथूनच सुरुवात होतीये. तिसरी गोष्ट, बदल करताना छोटे छोटे बदल करत जा. सगळं एकदम बदलायचं नाहीये, कारण एकदम बदलायला गेलं की आपल्याला स्वतःला तर अनकम्फर्टेबल वाटत असतंच, त्यात आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा कदाचित ते विचित्र वाटू शकतं. त्यामुळे एक वेगळा छान दुपट्टा, थोडी दुपट्टा वापरण्याची स्टाईल वेगळी, अधूनमधून एखादी वेगळी हेअरस्टाईल किंवा हलकासा बेसिक मेकअप, एवढं जरी केलं ना तरी तुम्हाला फरक दिसायला लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःला परवानगी द्या की मी नीट दिसू शकते, मला छान राहायचं आहे. हे स्वतःला सांगणं महत्त्वाचं आहे, कारण खूप वेळेला आपण स्वतःलाच परवानगी देत नाही. आपणच जज करतो, लोक काय म्हणतील. पण खरंच लोक किती वेळ बघतात? अगदी थोडा वेळ. आणि मग सगळे त्यांच्या आयुष्यामध्ये बिझी होतात. आपला इतका विचार करायला खरोखरच कोणाला वेळ नसतो. पण आपण मात्र स्वतःसाठी कायम असतो. बऱ्याच वेळा काय होतं की ह्या वयात थोडं वजन वाढलेलं असतं आणि हे नॅचरल आहे.
हॉर्मोन्स बदलतात, आपलं शरीर बदलतं. मग आपण काय करतो, ते वाढलेलं वजन लपवण्यासाठी ढगळ कपडे घालायला सुरुवात करतो. घरामध्ये अगदी अघळ-पघळ नाईटी, गाऊन किंवा मग बाहेर जाताना खूप सैल असा कुर्ता पायजमा, ज्याचा काही शेपच नाही आहे. आपल्याला वाटतं की ह्यात आपण बारीक दिसू किंवा कम्फर्टेबल राहू किंवा निदान वाढलेलं वजन त्यामध्ये दिसून येणार नाही. पण खरं सांगू, त्यामध्ये आपण जास्त वयस्कर आणि थकलेल्या दिसतो. तुम्ही जाड असाल किंवा बारीक, कपड्यांचं फिटिंग निदान तुमच्या शरीराच्या बरोबर असलं पाहिजे. खूप घट्ट नाही, पण अगदीच पोत्यासारखं सैल पण नाही. शरीराला व्यवस्थित आकार देणारे कपडे असले की आपोआपच एक कॉन्फिडन्स येतो. तुम्ही साडी नेसा, ड्रेस घाला किंवा जीन्स टॉप, तुमच्या आवडीनुसार, तुमच्या सवयीनुसार काहीही, पण ते तुमच्या मापाचं असलं पाहिजे. आपण काय करतो, घरात आहोत ना, मग कशाला पाहिजेत छान कपडे, काही घातलं तरी चालतंय. पण हा विचार मुळातच चुकीचा आहे. आपण दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही, तर स्वतःला आरशात बघून फ्रेश वाटावं म्हणून नीट राहायचंय. मी असं नाही म्हणत की तुम्ही रोजच मेकअप करून भारी साड्या नेसून घरात फिरा, ते प्रॅक्टिकल नाही आहे. पण किमान स्वच्छ, कम्फर्टेबल कपडे आणि मनाला प्रसन्न वाटतील असे रंग तरी आपण निवडू शकतो ना. खूप वेळेला आपण आता वय झालं म्हणून फिकट, डल किंवा ज्याला आपण मळखाऊ कलर म्हणतो ना, तसे कपडे घेतो. पण ह्याच्या उलट चेहऱ्यावरचा ग्लो थोडा कमी झालेला असतो ना, तेव्हा डार्क आणि फ्रेश रंग घातले पाहिजेत. त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो, तेज येतं. मरून, डार्क निळा, जांभळा किंवा अगदी छान हळदीसारखा पिवळा, रंगांना कुठलं वय नसतं, ते आपणच ठरवलेलं असतं. आणि अजून एक गोष्ट जी आपण खूप वेळेला करतो, ती म्हणजे स्वतःच्या ग्रूमिंगकडे दुर्लक्ष, स्वतःची काळजी न घेणं. म्हणजे आयब्रो वाढलेल्या असणं, ओठ फाटलेत, पायाला भेगा पडल्यात आणि आपण म्हणतो की जाऊ दे, कोण बघतंय आता. पण हे कोण बघतंय ह्यापेक्षा तुम्हाला स्वतःला ते बघून काय फिलिंग येतं हे जास्त महत्त्वाचं आहे ना. केस पिकले असतील तर तसं ठेवण्यात काहीच चुकीचं नाही आहे. आजकाल तर सॉल्ट अँड पेपर लुक म्हणतात त्याला. पण ते निदान विस्कटलेले नसावेत. छोटे केस आवडत असतील तर हेअर कट करून घेऊ शकता छानसा. केस काळे करायचे असतील तर करा, नसेल करायचे तर नका करू, पण ते नीटनेटके असले पाहिजेत. एक साधी छान हेअरस्टाईल तुमचा लुक बदलू शकते. आणि हो, पायांकडे पण जरा बघा. आपली पूर्ण लाईफ आपण पळत असतो, त्या पायांची अवस्था काय झालेली असते. त्यांना थोडं हँड अँड बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझर लावणं, काही नाही तर खोबरेल तेल तरी लावणं, नखं स्वच्छ ठेवणं, हे काही ब्युटी पार्लरमध्ये जाऊनच केलं पाहिजे असं नसतं, घरीसुद्धा करता येतं. मुद्दा हा आहे की तुम्हाला स्वतःची काळजी घेण्याची किती इच्छा आहे. तुम्ही स्वतःला कशी वागणूक देता तसंच जग तुम्हाला वागणूक देतं. खूप वेळेला आपल्याला माहिती असतं, कुठेतरी गोष्टी वाचलेल्या असतात, ऐकलेल्या पण असतात आणि ऐकताना छान वाटतं. पण गोष्टींची एक प्रॅक्टिकल बाजू पण असते ना. का करायचं ते समजलं, पण नेमकं करायचं काय हे ठरलेलं नसलं की मग हळूहळू परत ऐकून झाल्यानंतर जुनंच रुटीन, तोच लोक, त्याच आपण. म्हणून आता थोडं घरात करता येईल असं काहीतरी बघू, ज्यासाठी जास्त एफर्ट किंवा प्रयत्न करावे लागणार नाहीत, पण तुम्हाला फरक नक्की दिसेल. तुमच्या कपाटापासून सुरू करा. एक दिवस ठरवा, सगळं बाहेर काढा आणि मग बघा यातलं खरंच आपण काय आणि किती घालतो आणि काय असं आहे जे फक्त खूप वर्षांपासून जपून ठेवलेलं आहे. आता ह्याला साड्या मात्र अपवाद आहेत बरं का, कारण फक्त ब्लाऊज बदलला तर कितीही वर्ष जुनी साडी आपण छानपैकी आत्ता ती कॅरी करू शकतो. इनफॅक्ट काही प्रकारच्या साड्या अशा असतात ज्या आजकाल मिळतच नाहीत किंवा खूप महाग मिळतात. त्यामुळं साडी तुम्ही कितीही जुनी असली, कितीही वर्षापासून जपून ठेवलेली असली तरी हरकत नाही आहे, तुम्ही ती आरामात वापरू शकता. हे मी फक्त इतर कपड्यांबद्दल बोलते. खूप वेळेला आपण 70% कपडे वापरतच नसतो, फक्त ठेवलेले असतात. मग ते बाजूला काढा. जे आवडतात, कम्फर्टेबल आहेत, जे घातल्यानंतर अजूनही तुम्हाला बरं वाटणार आहे तेच ठेवा आणि बाकी सोडून द्या. दुसरी गोष्ट, असेच कपडे आणि गोष्टी ठेवा ज्या कधी घाई असेल किंवा मूड नसेल तेव्हा विचार न करता घालता येतील. 2-4 कपडे असे पण असावेत जे खूप घाईच्या वेळेला इस्त्रीशिवाय वापरले तरीसुद्धा ते खूप खराब दिसणार नाहीत आणि बाकीच्यांना इस्त्री करून तयार ठेवलेलं असावं. म्हणजे दरवेळी आपल्याला काय घालायचं हा विचार करायला नको. कारण आपल्याला छान दिसायची इच्छा असते, पण घाईमुळे किंवा एवढ्या सगळ्यातून निवड करायचा कंटाळा येतो. म्हणून आपण हाताला लागेल ते आणि बऱ्याच वेळा तेच ते चढवून पटकन निघतो.
आणखी एक गोष्ट, स्टायलिश राहणं म्हणजे फक्त बाहेरचं नाही आहे. आपण कसं बोलतो, कसं वागतो, हे सगळं सुद्धा त्यामध्ये येतं. शांतपणे बोलणं, स्वतःचा आदर ठेवणं, हे सगळं छान राहण्याचा खूप मोठा भाग आहे. काही वेळेला आपण बघतो की कोणी राहायला खूप साधं असतं आणि तरीही त्यांच्या वागण्यामध्ये एक ग्रेस असते, कारण तिच्यामध्ये एक स्थिरता असते. तिने स्वतःला आहे तसं स्वीकारलेलं असतं आणि त्यातच कम्फर्टेबली जमेल तितकी इम्प्रूव्हमेंट ती करत असते आणि ते तिच्या वागण्या बोलण्यामध्ये दिसतं. 50च्या वयानंतर आपण खूप काही शिकलेलो असतो, जगण्याबद्दल, नात्यांबद्दल, आपल्या स्वतःबद्दल. मग ते सगळं आपल्या दिसण्यामध्ये सुद्धा दिसलं पाहिजे. थोडी शांतता, थोडा आत्मविश्वास, थोडा सॉफ्टनेस, हे सगळं मिळूनच आपली पर्सनॅलिटी बनते आणि हीच आपली खरी स्टाईल असते. आणि हो, आपण स्वतःसाठी नीट राहिलो ना तर घरच्यांना सुद्धा ते जाणवतं. पण सगळ्यात महत्त्वाचं, आपण स्वतः बघतो, छान दिसतो आणि मनाच्या आतून एक आनंद येतो की मी अजूनही कोणीतरी आहे, मी संपले नाही. कारण वय वाढलं म्हणून आपण संपत नाही, आपण बदलतो. स्टायलिश राहणं म्हणजे वयाशी लढणं नाही आहे, तर वयासोबत स्वतःला जपणं आहे. जर तुम्ही स्वतःला आता माझं वय झालं आहे, आता मी कशीही दिसली तरी चालेल असं म्हणून दुर्लक्ष केलं, तर घरातली माणसं तरी का लक्ष देतील आणि का तुम्हाला अप्रिशिएट करतील? मुलं मोठी झाली की त्यांना आई अप टू डेट हवी असते. त्यांना आवडतं जेव्हा आई छान तयार होऊन त्यांच्या मित्रमैत्रिणींमध्ये येते. आणि हे मुलांसाठी नाही तर तुमच्या स्वतःच्या आत्मसन्मानासाठी गरजेचं आहे. आणि फॅशन म्हणजे फक्त कपडेच असतात असं थोडंच आहे. फॅशन म्हणजे ॲक्सेसरीजसुद्धा असतात. एखादी छानशी ओढणी, गळ्यातलं साधं पण वेगळं काहीतरी, एखादं छान घड्याळ, अशा छोट्या छोट्या गोष्टींनी खूप फरक पडतो. आपण काय करतो, सोन्याचे तेच ते दागिने वर्षानुवर्ष घालत राहतो. तेच मंगळसूत्र, त्याच पाटल्या. त्यांना आता थोडं बदला ना. आजकाल इतकी सुंदर आणि स्वस्त आर्टिफिशियल ज्वेलरी मिळते. कधीतरी एखाद्या ड्रेसवर मॅचिंग कानातले किंवा वेगळे कानातले घातले, नवीन डिझाईनचे, नवीन फॅशनचे, किंवा साडीवर एखादा नवीन फॅशनचा नेकलेस घातला तर किती वेगळं आणि फ्रेश वाटतं. बऱ्याचदा आपण संकोच करतो की लोक काय म्हणतील. तर बघा, लोक बोलणारच, त्यांचं कामच आहे. आपलं वय कमी असताना सुद्धा लोक बोलत होतेच आणि आता सुद्धा ते बोलणारच आहेत. पण म्हणून आपण जगायचं थांबवत नाही ना. आपल्याला जे आवडतं, ज्याने आपल्याला आनंद मिळतो, ते करायला निदान आता तरी कुणाच्या परवानगीची वाट बघणं सोडा. ती कुणीच कधी देणार नाहीये. आणि खरं सांगू, 50 नंतरची स्त्री जेव्हा कॉन्फिडन्सने वावरते ना, तेव्हा तिचं सौंदर्य काही वेगळंच असतं. कारण त्यामध्ये अनुभवाची श्रीमंती असते, त्यामध्ये एक प्रकारची निश्चिंतता असते. तिला कुणालाही इम्प्रेस करायचं नसतं, तिला फक्त स्वतःशी प्रामाणिक राहायचं असतं. त्यामुळे इथून पुढे जेव्हा तुम्ही शॉपिंगला जाल, तेव्हा हे माझ्या वयाला शोभेल का, ह्यापेक्षा हे मला आवडलंय का, आणि हे घातल्यावर मला आनंद मिळेल का, मी कम्फर्टेबल राहीन का, हा प्रश्न स्वतःला विचारा. ओव्हरऑल काय, तर वय हा फक्त एक आकडा आहे. हे ऐकायला खूप घासून घासून गुळगुळीत झालेलं वाक्य वाटतं, पण ते खरंच तसं आहे. स्टायलिश दिसणं म्हणजे तुम्ही जे वापरताय त्यामध्ये रिलॅक्स राहणं. आणि तसं दिसण्याचा हक्क प्रत्येकाला आहे, वयाच्या कोणत्याही टप्प्यावर. कारण तुम्ही सुवर्णमयी आहात आणि तुमचं सोनं चमकायला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा, कारण त्यांनासुद्धा हे ऐकण्याची गरज असू शकते. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर चॅनलची मेंबरशिप घेऊन चॅनलला जास्त सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर त्याचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. भेटूया पुढच्या वेळी अशाच एखाद्या छानशा विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदात राहा.